नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मंथली पी-आय-बी ज्या न्यूज पाहत आहोत मागच्या 3 ते 4 महिन्यापासून तर आजचा जो पार्ट असेल तो जुलै महिन्याचा आहे. तर या पार्टमध्ये आपण ज्या काही जुलै महिन्याचे जेवढे काही ॲग्रिकल्चरच्या बाबतीतल्या न्यूज असतील त्या सगळ्या व्यवस्थितपणे कव्हर करणार आहोत. तर ह्या जे काही तुमच्या 3-4 महिन्यापासून जे काही आपले मंथली पी-आय-बी सेशन सुरू आहेत, कृपया जे आता 9 नोव्हेंबरला आपला जो पेपर आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. आता ज्यावेळेस आपल्याला पेपर येतो त्यावेळेस आपण काय करत असतो की करंट अफेअर्स कुठंतरी पाहत असतो आणि ते करंट अफेअर्स मग कुठल्यातरी नोट्समधून घाई तिथं वाचायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तिथं जे काय आठवायचा आपण जे प्रयत्न करतो तो प्रयत्न आपण करत असतो. पण हे 3-4 दिवसात एका आठवड्यात तुमचे करंट अफेअर्स होत नसते. मग तो तुमचा जीकेचा पार्ट असो किंवा ॲग्रिकल्चरचे करंट अफेअर्स असो. याला जे असते करंट अफेअरच्या पार्टला तुम्हाला जे काही दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला व्यवस्थितपणे पाहायचं असतं, जेणेकरून जे आकडे असतील काही ठिकाणी आकडे असतात त्याच्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला जे लॉंग फॉर्म पण विचारले जातील ते आपल्या लवकर मग लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपण शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या 10-15 दिवसामध्ये तयारी करत असतो त्यावेळेस तर आपल्याला डिटेलमध्ये याच्यामध्ये पाहायचं आहे की नेमकी जुलै महिन्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या बाबतीत काय काय घडलेलं आहे. तर ते मागचे जे काही लेक्चर्स असतील पी-आय-बी न्यूज त्या लेक्चर्स व्यवस्थितपणे आत्ताच पाहून घ्यायचे, नंतर गडबड होते, नंतर मग आपल्याला करंट अफेअर्स भेटत नाही तर हे व्यवस्थितपणे आपल्या पी-आय-बीच्या जरी न्यूज पाहिल्या तर बऱ्यापैकी करंट अफेअर्स तुमचं क्लिअर होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही स्कीम्सचा विषय राहतो ते आतिश सर तर घेताच, जे काही तुमच्या ॲग्रिकल्चरच्या स्कीम्स असतील ते आतिश सर कव्हर करतायत, पण त्यांच्याकडूनही काही जर स्कीम जर राहिल्या तर त्या स्कीम सुद्धा आपण आपल्या लेक्चर्समध्ये कव्हर करू ठीक. तर आपण सुरुवात करूया जुलैच्या करंट अफेअर्सला ॲग्रिकल्चरच्या. आता पहिलं थोडंसं बॅचेस बद्दल की MCR ची जी बॅच असेल ते आपण जून जुलैला स्टार्ट केली. ती बॅच जी असेल ती बॅच जर MCR चे कोणी स्टुडंट असतील म्हणजे जे काय अंडर ग्रॅज्युएट असतील MCR साठी स्पेशल तयारी करत असतील तर त्यांनी 2026 म्हणजे जे काय तुमचा पेपर होणार आहे त्या पेपरसाठी तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात ही याच्यासाठी तुम्हाला संकल्प 247 या ॲपमध्ये जाऊन ही बॅच परचेस करायची. त्याच्यानंतर तुमचं कंप्लीट ॲग्रिकल्चर बॅच जे काही तुमचे कृषी सेवक असेल, नाबार्ड असतील, AFO असेल, CWC असेल, MCR असेल, ही एकच जे बॅच असेल ही बॅच जरी फक्त परचेस केली तर तुमच्या सगळ्या एक्झाम्स होतील पण जर समजा मी डिप्लोमाचा विद्यार्थी आहे आणि त्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला मराठी पण लागतं तर मग कृषी सेवक मध्ये त्यांच्यासाठी एक स्पेशल बॅच आणलेली, ती बॅचला सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. तर ती बॅच तुम्ही वेगळी परचेस करू शकतात ती बॅच सुद्धा आपल्या संकल्प 247 वर ॲपवरती उपलब्ध आहे ठीक. तर आपण आपल्या न्यूजला आता सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे ती म्हणजेच काय, फर्स्ट नॅशनल स्किल ऑलिम्पियाड टू प्रमोट द सी फूड व्हॅल्यू ॲडिशन आता तुम्ही पाहताय की आपलं सरकार ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर ब्ल्यू रिव्होल्युशन असे काही शब्द तुम्ही आता पाठीमागच्या काही महिन्यात किंवा काही वर्षामध्ये ऐकले असतील जास्तीत जास्त सरकार जे फोकस करतंय जे काही आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न सरकार करते. कारण का, तिथून चांगल्या प्रकारे आपण बाहेर एक्सपोर्ट करू शकतो. जे काय आपले मासे असतील, त्याच्यानंतर जे काही समुद्रातले मिळणारे जे पदार्थ असतील त्यांना एक्सपोर्ट करून आपण जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतो. तर याच्यामध्ये जे की तुमचं नॅशनल स्किल ऑलिम्पियाड म्हणजेच काय, जे की तुमचं पदार्थ असतील वेगवेगळे सी फूड ज्याला आपण म्हणतो ते पदार्थांचं त्यांनी ऑलिम्पियाड भरवलं होतं. हे पहिलं नॅशनल स्किल ऑलिम्पियाड आहे जे की सी फूड व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच फक्त जे काय आपण रॉ मटेरियल पाहतो म्हणजेच मासे पाहतो, पण त्याच्यापासून आपण जे व्हॅल्यू ॲडिशन जसं की तुमचा टोमॅटो असतो पण त्या टोमॅटोपासून ज्यावेळेस चिप्स बनवले जातात त्यावेळेस आपल्याला भाव जास्त भेटतो. बटाट्यापासून जर चिप्स जर बनवले तर त्या चिप्सचा भाव आपल्याला जास्त भेटतो. तसंच जर माशांपासून किंवा जे काही समुद्रात सापडणारे आपल्याला वेगवेगळे जे घटक असतील त्यांच्यापासून जर आपण व्हॅल्यू ॲडिशन जर पदार्थ जर बनवले तर आपल्याला त्याच्याही पेक्षा जास्त व्हॅल्यू भेटू शकते. ते त्याच्यासाठीच हे जे ऑलिम्पियाड असेल नॅशनल स्किल ऑलिम्पियाड तर हे ऑलिम्पियाड पहिल्यांदा कुठं भरलं होतं तर हे लक्षात ठेवायचं, तर हे चेन्नईमध्ये भरलं होतं, हे लक्षात ठेवा. हे ऑर्गनाइज कोणी केलं होतं तर ऑर्गनाइज करणारं, याच्यावरती प्रश्न होता बरं का मागच्या वेळेस, यमपेडा. ते ऑर्गनाइज करणारा यमपेडा म्हणजेच ही एक इन्स्टिट्यूट्स आहे, मराईन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही जी इन्स्टिट्यूट्स आहे यांनी काय केलं तर जे मासे असतील त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन जे पदार्थ असतील याच्यासाठी एक ऑलिम्पियाड भरवलेलं होतं. ते ठिकाण होतं सी फूड एक्सपो भारत, हे चेन्नईमध्ये भरवलेलं होतं.
एम्पेडा कोण आहे मग? तर एम्पेडाचा पूर्णपणे आपण डिटेल पाहणार आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये. पण एम्पेडा ही एक स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन आहे जी कोणाच्या अंडरमध्ये येते, तर ते लक्षात ठेवा, ही कुठल्याही आपल्या ऍग्रिकल्चरच्या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येत नाही, तर ही येते कॉमर्स डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे की कॉमर्स डिपार्टमेंट आहे त्याच्या अंडर एम्पेडा तिथं आलेले असते. मग हे जे काही तुमचं ऑलिम्पियाड असेल याचं एम काय होतं? त्याचं एम मी आत्ताच सांगितलंय, जे काही तुमचं व्हॅल्यू ऍडिशन जे काय केलं जातं, म्हणजेच तुम्ही त्याची जी किंमत असेल ती वेगवेगळ्या प्रोसेस करून वाढवली जाते, तर ते प्रोसेस केलेले जे फूड्स असतील ते आपण एक्सपोर्ट करायचे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं भाव भेटू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यात काम करणारे जे काही तुमचे माणसं असतील तर त्यांना आपण काय करणारे, प्रमोट करणारे, ज्याच्यामुळे होईल काय, हे जे सेक्टर असेल हे सेक्टर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं का, ग्रो होऊ शकतं. तर याच्यासाठी आपण हे ऑलिम्पियाड भरवलेलं होतं, म्हणजेच एम्पेडाने हे ऑलिम्पियाड जे असेल पा ते ऑर्गनाईज केलं. याच्यामधले विनर कोण आहे? मग सगळ्यात चांगल्या प्रकारचं सी फूड व्हॅल्यू ऍडिशन हे कोणी केलं? ऑलिम्पियाड भरवलं म्हणजे स्पर्धा भरवलेली होती. मग याच्यामध्ये विनर कोण झालं? तर विनर होतं थान्सीर RKR ऑफ एबीडी फूड मलीपुरम केरला. केरलाची एक ही ऑर्गनायझेशन आहे थान्सीरपा, ते याच्यामध्ये विनर ठरले होते की त्यांनी चांगल्या प्रकारे सी फूड व्हॅल्यू ऍडिशन बनवले होते, त्याच्यात ही विनर आहेत पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा रँक जे असेल पा सेकंड पोझिशनला कोण होतं? तर ते तिकडचे जे सगळे आपल्याकडचं कोणी दिसत नाही, तामिळनाडूचे आहेत पा सेकंड, ती म्हणजेच बालामुरुगन फर्स्ट पा. त्याच्यानंतर थर्ड पोझिशनला संध्या राणी पा, संध्या राणी पाला पार्थिपा जी कोस्टल एरिया आंध्र प्रदेशचे, आणि फोर्थ पोझिशनला अनिता जे की कुठले काकीनाडा म्हणजे ही सुद्धा आंध्र प्रदेशची पा. तर हे पहिले तीन हे रँक होते. पहिला रँक होता केरळचा, दुसरा रँक होता तामिळनाडू, तिसरा होता आंध्र प्रदेश आणि चौथा सुद्धा आंध्र प्रदेशचा आहे पा. तर हे 4 रँक त्यांनी काढले होते की यांनी व्हॅल्यू ऍडिशन जे प्रोडक्ट असतील पा हे चांगल्या प्रकारे बनवलेले होते पा. त्यांच्या स्पर्धा झाली त्याच्यात ते 4 रँक निघले. यांचं प्राइस काय होतं? सॉरी, यांचं प्राइस होतं विनर जो पहिला आला त्याला 1 लाख रुपये बक्षीस, दुसरा आला त्याला 75, तिसरा आला 50,000 आणि चौथा जो आला ते 25,000 पा. तो काय 25,000. ते हे सगळे प्राइस असेल. त्याच्यानंतर रँक बद्दल होतं. आता याच्या पुढे एम्पेडा बद्दल आपल्याला माहिती घ्यायची, कारण याच्यावरती AFO ला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे पा. AFO ला पण येऊन गेलेला आहे, तर याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसला होता. आता एम्पेडा ही जी ऑर्गनायझेशन असतं ना, पहिला याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहित पाहिजे पा. तर लॉंग फॉर्म काय आहे? तर लॉंग फॉर्म आहे मराईन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर ही जे तुमचा लॉंग फॉर्म असेल ह्यो डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्ट असा पण विचारतील, P स्टँड्स फॉर, E स्टँड्स फॉर, असे पण प्रश्न तुम्हाला दिसले जातील पेपरमध्ये. तर एम्पेडाचा लॉंग फॉर्म आपल्याला माहित पाहिजे. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट याची कधी झाली, ही कधी स्थापन झाली? तर ही झाली 24 ऑगस्ट 1972 ला स्थापन झालेली. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते? तर मी आत्ताच सांगितले कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ती येते. हेडक्वार्टर कोची. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना वाटत असते चेन्नई असेल, वेस्ट बेंगॉलमध्ये कलकत्ता असेल, मुंबई असेल, तर हे नाही, हे कोची आहे, हे लक्षात ठेवा. याचे चेअरमन कोणी? सध्या चेअरमन आहे डोडा वेंकटा स्वामी, जे IAS आहे ते त्याचे चेअरमन आहेत पा. डायरेक्टर कोणी? M कार्तिकेयन पा, तर हे त्याचे डायरेक्टर पा. तर ही सगळी माहिती होती एम्पेडा बद्दल. एम्पेडाचा लॉंग फॉर्म, इस्टॅब्लिशमेंट इयर, हेडक्वार्टर आणि मिनिस्ट्री हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स असतील पा. दुसरं ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय, ही एम्पेडा स्थापन करण्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? जे की आपले मराईन प्रोडक्ट्स असतील पा, समुद्रात सापडणारे जे काही प्रोडक्ट्स असतील, जर तुम्हाला 7 ते 7.5 किंवा 8 हजारापर्यंत तुमचा जर समुद्र किनारा तुम्हाला लाभलेला आहे, एवढा मोठा समुद्र किनारा आहे, जर त्याच्यातले जे प्रोडक्ट असतील ते जर आपण एक्सपोर्ट करत नसेल तर याचा उपयोग काय? तर यांना एक्सपोर्ट करण्यास, कारण आपण आपल्या याच्यामधले झिंगे पाहिले असेल, मासे पाहिले असतील, हे जे असतील पा हे खूप महत्वाचे असे प्रोडक्ट आहेत जे की आपल्याला बाहेरचा पैसा जो असेल तो भारताला देतात पा. म्हणून हे जे मराईन प्रोडक्ट असतील यांना जर मला एक्सपोर्ट करायचं जर असेल तर याच्यासाठी कुठली ऑर्गनायझेशन आहे? ती ऑर्गनायझेशन आहे एम्पेडा. ही ऑर्गनायझेशन आहे मराईन प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी, किंवा त्याच्याबद्दलची जे रेग्युलेशन्स असेल, एक्सपोर्ट असेल, त्याच्यानंतर तुमचं रेग्युलेशन एक्सपोर्ट करण्यासाठी रूल्स रेग्युलेशन असेल, त्याला प्रमोट करणं असेल, या सगळ्या गोष्टी एम्पेडा हे पाहत असते. ही ऑर्गनायझेशन त्याच्यासाठी काम करत असते. तर हे लक्षात ठेवायचं. पहिल्या न्यूजमध्ये एम्पेडावरती प्रश्न असेल. दुसरं महत्वाचं असेल त्यांचे रँक वगैरे ते तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस खूप कमी असतील, पण जे काय तुमचं पहिलं नॅशनल सी फूड व्हॅल्यू ऍडिशन जे ऑलिम्पियाड असेल हे कुठं भरलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर असेल चेन्नई.
आणि दुसरं हे ऑर्गनाईज करणारे कोण असतील तर एमपेडा, हे तुमचं उत्तर असेल. एवढे महत्वाचे पॉइंट्स असतील. दुसरी न्यूज आहे आपली ते म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल रिकॉग्नाइज इक्वाइन डिसीज फ्री कंपार्टमेंट. आता ही खूप महत्वाची न्यूज आहे पहा. आता आपल्या इथं पाहिलं असेल की बऱ्यापैकी जे काही घोडे असतील पहा, आपण पाहतो रेसिंग जे काही कोर्ट्स असतील पहा, मोठे मोठे जे बिझनेसमॅन असतील त्यांना घोड्यांचे शौक असतो पहा, ते जे काय असतील त्यांच्या रेसिंग वगैरे या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण आपल्या भारतात खूप कमी प्रमाणात हे दिसतंय पहा. मग भारतातले जे घोडे असतील पहा त्यांना तेवढी व्हॅल्यू भेटत नाही जेवढी बाहेरच्या घोड्यांना तेवढी व्हॅल्यू भेटत असते. का नाही भेटत? कारण का त्याला एक जे काय आपण म्हणतो ना ऑथेंटिकेशन ज्याला म्हणतो पहा, ते ऑथेंटिकेशन मिळणं पहा हे भारताच्या घोड्यांना थोडंसं कठीण होतं. परंतु आता हे जे पहिलं इंटरनॅशनल रिकॉग्नाइज जे इक्विन डिसीज फ्री कंपार्टमेंट आलंय तर आपल्याला खूप काही गोष्टी आता सोप्या झालेल्या आहेत पहा. तर हे जे तुमचं कंपार्टमेंट असेल हे नेमकी कुठं आहे, कोणी अप्रूव्ह केलंय आणि हे कुठं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर इंडियामधलं हे पहिलं इंडिया इस्टॅब्लिश फर्स्ट इंटरनॅशनली रिकॉग्नाइज इक्विन डिसीज पहा, म्हणजेच जे काय तुमचे घोडे असतील त्यांचं डिसीज फ्री कंपार्टमेंट, घोड्यांचं डिसीज फ्री कंपार्टमेंट इंटरनॅशनल रिकॉग्नाइज म्हणजे इंटरनॅशनल लेवलला त्याला रिकॉग्नाइज केलेलं असं पहिलं कंपार्टमेंट इंडियामध्ये स्थापन होते. मग हे इंडियामध्ये स्थापन करण्यासाठी कोणी अप्रुव्हल दिलं? तर अप्रुव्हल देणारी जे काय आहे ती कोणती इन्स्टिट्यूट आहे? वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ ॲनिमल हेल्थ, ज्याला आपण WAH असं आपण म्हणतो पहा. महत्वाचं आहे WAH हे जे असेल या इन्स्टिट्यूट्सनी काय केलंय आपल्या इथं पहिलं कंपार्टमेंट स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. मग हे कुठं असणार आहे? तर हे असणार आहे मेरठला. मेरठ कुठे तर उत्तर प्रदेश. ते सुद्धा कुठं? आर्मीच्या कॅम्पसमध्ये. आर्मीच्या कॅम्पस, ते असंच नाहीये. तर आर्मीचा जो कॅम्पस आहे रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स RVC सेंटर अँड कॉलेज मेरठ कॅन्टोन्मेंट उत्तर प्रदेश पहा. उत्तर प्रदेशमध्ये मेरठ या ठिकाणी जे काही कॉन्टॅमिनेंट आहे मिलिटरीचं, त्या ठिकाणी वेटरनरी जे कॉलेज आहे मिलिटरीचं, त्या ठिकाणी हे पहिलं भारतातलं जे कंपार्टमेंट आहे ते स्थापन होणार आहे. याचे फायदे काय होतील? याचे फायदे काय होतील? तर पहिला फायदा ते म्हणजेच काय, तुमचा इम्प्लिमेंटेशन ऑफ ए रोबस्ट बायोसिक्युरिटी प्रोटोकॉल स्ट्रिंगन वेटरनरी सर्व्हिलन्स आणि अदरन्स ऑफ ए इंटरनॅशनल नॉर्म्स. जे काही तुमचे इंटरनॅशनल नॉर्म्स असतील घोड्यांना रेसमध्ये असेल किंवा घोड्यांच्या जे काही शर्यती चालतात त्याच्यासाठी घोडे विकणे असेल वगैरे, त्याचा जे काय व्यवहार चालतो याचे जे काही नॉर्म्स असतील ते नॉर्म्स इथं काय केले जातील? इम्प्लिमेंट केले जातील. दुसरं त्यांचं जे काय वेटरनरी सर्व्हिलन्स पहा, त्यांचे जे काय पूर्ण जी बॉडी असेल त्या तब्येतीची जी काळजी असेल ते सर्व्हिलन्स म्हणजे ते यांच्या अंडरमध्ये ते त्याची काळजी घेतली जाईल. दुसरं बायोसिक्युरिटी प्रोटोकॉल्स पहा, सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थितपणे जे काय बायोसिक्युरिटी आहे त्याचे प्रोटोकॉल्स त्या ठिकाणी पाळले जातील. दुसरं अजून काय होईल ते म्हणजे ट्रॅव्हल अँड कम्प्लीट अब्रॉड पहा, म्हणजेच जे इंडियामधले स्पोर्ट हॉर्सेस आहेत पहा, जे काही इंडियामधले स्पोर्ट्स हॉर्सेस आहे ते आतापर्यंत बाहेर जे असेल पहा ते खूप कमी प्रमाणात किंवा ना की बराबर आपले घोडे जे असतील ते विकले जायचे. आता ते बाहेरच्या देशामध्ये सुद्धा काय करू शकतो आपण? पाठवू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्यात चांगली व्हॅल्यू तिथं भेटू शकते पहा. तर हा दुसरा फायदा. तिसरा फायदा काय? रेजेस इंडिया प्रोफाईल इन द इंटरनॅशनल इक्वेस्ट्रियन एरिया ना पहा, जे काही घोड्यांची जी स्पर्धा वगैरे होते त्याच्यामध्ये जे मोठे मोठे देश आहेत पहा, जसं की ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्यानंतर USA असेल पहा, यांचेच नावं पुढे यायचे पहा. आता इंडिया सुद्धा त्याच्यामध्ये काय होईल? आपलं नाव जे असेल ते तिथं लावू शकतो. कारण का? इंडियामधले जे घोडे असेल ते आपल्याला इंटरनॅशनल लेवलला आणता येऊ शकते या कंपार्टमेंट थ्रू पहा. दुसरं ते म्हणजेच काय, स्पोर्ट्ससाठी ब्रीडिंगसाठी हाय व्हॅल्यू इक्विन्स ट्रेड वाईल स्ट्रेंथनिंग इंडियाज बायोसिक्युरिटी अँड डिसीज प्रिपेडनेस फ्रेमवर्क पहा. तर इथं घोड्यांची अतिशय व्यवस्थितपणे काळजी घेतली जाईल. त्यांची जी ब्रीडिंग असेल म्हणजेच जे काय त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या असतील त्या पण तिथं व्यवस्थितपणे त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन असेल. हाय व्हॅल्यू इक्वेन्स म्हणजे चांगल्या प्रकारचे घोडे तिथं तयार होतील, स्पोर्ट्ससाठी ते तिथं तयार केले जातील. अशा सगळ्या गोष्टीचा फायदा डायरेक्टली आपल्या देशी जे काही इंडियन हॉर्स जे असतील पहा, म्हणजे जे स्पोर्ट्ससाठी यूज केले जाणारे हॉर्स असतील त्यांना डायरेक्टली उपयोग तिथं या कंपार्टमेंटचा होणार आहे पहा. इथं प्रश्न जे विचारला जाईल ते प्रश्न या बेनिफिट्स पेक्षा जास्त करून प्रश्न येण्याचे चान्सेस जे असतील तर इंडियाचं पहिलं जे काय इक्विन डिसीज फ्री कंपार्टमेंट आहे ते कंपार्टमेंट कुठं स्थापन होतंय? एक तर मेरठ ऑप्शन असेल किंवा उत्तर प्रदेश ऑप्शन असेल.
किंवा त्या कॉलेजचं नाव तुमचं लिहावं लागेल. दुसरं, याला परवानगी देणारी कोणती इन्स्टिट्यूट्स आहे किंवा कोणती ऑर्गनायझेशन आहे असा प्रश्न तुम्हाला विचारतील. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ हे लक्षात ठेवायचे. हे 2 प्रश्न तिथं जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर याचे फीचर्स ऑफ इक्विन डिसीज फ्री कंपार्टमेंटचे नेमके फीचर्स काय असतील, याचे फीचर्स काय असतील, हे कंपार्टमेंट स्थापन होतंय, याचे बेनिफिट्स तर आपण पाहिले, पण याचे नेमके फीचर्स काय असतील. पहिलं, डिसीज फ्री स्टेटस पहा. डिसीज फ्री स्टेटस. आता इंडियाला 2014लाच जे आफ्रिकन हॉर्स सिकनेस आहे पहा, याला आपण काय केलेलं आहे, इलिमिनेट केलेलं आहे पहा, याला आपण इलिमिनेट केलेलं आहे. परंतु बाकीचे जे काही डिसीजेस असतील पहा, ॲनिमिया असेल, इक्विन इन्फ्लुएन्झा असेल, ॲनिमिया प्रायोप्लाझ्मोसिस असेल, हे जे डिसीजेस असतील ह्या डिसीज फ्री आपण त्यांना बनवणारे, म्हणजे ते जे घोडे असतील पहा त्यांचं जे स्टेटस असेल ते डिसीज फ्री असणारे पहा, हे त्याचं पहिलं फीचर्स असणार. दुसरं फीचर्स म्हणजे काय, रोबस्ट बायोसिक्युरिटी प्रोटोकॉल्स पहा. जे काही स्टँडर्ड्स इंटरनॅशनल लेवलला लागतात, जे स्टँडर्ड म्हणजे अशा प्रकारचाच घोडा पाहिजे रेसिंगसाठी, स्पोर्ट्ससाठी, या सगळ्या गोष्टी इथं फॉलो केल्या जाणार. त्यांची हायजीन असेल, त्यांच्यावरच्या पेस्ट असतील, या सगळ्या गोष्टी, ॲनिमलची हेल्थ असेल म्हणजे त्या घोड्यांची हेल्थ असेल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तिथं फॉलो केल्या जाणार. त्याच्यामुळं जे इंटरनॅशनल लेवलला जे स्टँडर्ड फॉलो केले जातात ते आपल्या घोड्यांमध्ये दिसतील आणि जास्तीत जास्त आपल्याला किंमत सुद्धा भेटू शकते. आणि जे काय आपल्या इंडियन घोड्यांचं जे महत्व असेल ते इंटरनॅशनल लेवलला वाढलेलं आपल्याला दिसेल पहा. दुसरं ते म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन स्टँडर्ड्स पहा. जे काही WAH पहा, जी ॲनिमलसाठी काम करणारी एक इन्स्टिट्यूट्स आहे वर्ल्ड लेवलला, तर त्याच्यामध्ये जे काही ते स्टँडर्ड्स देतील त्या स्टँडर्ड्सनुसार आपली जी हेल्थ असेल घोड्यांची ती तिथं जपली जाईल पहा. त्याच्यानंतर 24/7 ही जी वेटरनरी जी सुविधा आहे, जे काय तुमचे घोडे असतील ते त्यांच्या स्क्रीनिंगमध्ये असतील, त्यांच्या अंडरमध्ये ते काम करतील, तर हे सगळे 24/7 असतील पहा. हे काय 24/7 ते सगळे जे फीचर्स असतील पहा, हे फीचर्स आपल्याला त्या कंपार्टमेंटमध्ये भेटणार आहे पहा. ठीक. त्याच्या पुढे गेल्यानंतर ही दुसरी न्यूज झाली घोड्यांच्या बाबतीत. थोडंसं घोड्यांविषयी पण आपल्याला माहित असलं पाहिजे. सायंटिफिक नेम पण आपल्याला माहित पाहिजे. इक्विन फेरेस कॅब्युलस पहा. किंगडम कोणता आहे, ॲनिमिलिया. फायलम कोणता आहे, कोरडाटा. क्लास मॅमेलिया. त्याच्यानंतर ऑर्डर असेल पेरिसो डॅक्टिला. फॅमिली इक्विडी. जीनस इक्वस आणि स्पेसिस काय, इक्वस फेरस पहा. हे थोडंसं आपल्याला माहित असलं पाहिजे. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल लेवलला आतापर्यंत भारतामध्ये कुठल्या प्रकारचं इक्विन्सच्या डिसीजसाठी कुठलंच कंपार्टमेंट नव्हतं. ते आता मेरिटमध्ये होणार आहे. याला परवानगी देणारं WAH असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचे फायदे आणि फीचर्स आपण पाहिले, पण हे 3च क्वेश्चन्स तुम्हाला जास्तीत जास्त विचारण्याचे चान्सेस राहतील पहा. पुढं तिसरी जी न्यूज आहे ती न्यूज कशाची, तर ती आहे इंडियन मँगो मॅनिया 2025 पहा. जे आपण फेस्टिवल म्हणूया इंडियन मँगोचं, कारण आता ही जुलैच्या न्यूज आहे. याच्या अगोदर ज्या गोष्टी घडल्यात मँगो, त्याच्या अगोदरच्या महिन्यापर्यंत सीझन होता. तर मँगोचं जे काय फेस्टिवल असेल 2025चा इंडियन मँगो मॅनिया 2025, हा जो असेल हा कुठं पार पडला, तर हा अबुधाबीमध्ये पार पडलेला, हे लक्षात ठेवा. आता हे ऑर्गनाईज करणारं कोण होतं, जर एक्सपोर्ट करणारं आपल्या इथं कोणती इन्स्टिट्यूट आहे, अपेडा. मग जे एक्सपोर्ट करणारी इन्स्टिट्यूट असेल तीच ऑर्गनायझेशन आहे. तर हे लक्षात ठेवायचं की अपेडा जे असेल हा अपेडाने हा इंडियन मँगो मॅनिया 2025 ऑर्गनाईज केलता. आणि याला ऑर्गनाईज करण्याचं मेन टार्गेट किंवा मेन एम काय होतं, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं एम ते म्हणजेच काय, इंडियन मँगोला एक्सपोर्ट जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करणे, लोकांना पर्यंत जास्तीत जास्त ही माहिती कळवणे की बाबा इंडियन मँगो जे असतील पहा ते मँगो कसे चांगले आहेत, कशा प्रकारचे त्यांचं स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जगासमोर आणणे, हेच याच्या पाठीमागचा उद्देश होता ह्या इंडियन मँगो 2025चा पहा. दुसरं, याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्या गेलेल्या व्हरायटी कोणत्या कोणत्या होत्या, तर लक्षात ठेवा, बनारसिया लांगडा, दशेरी, चौसा, त्याच्यानंतर सुंदराजा, त्याच्यानंतर आम्रपाली, मालदा, भारत भोग, त्याच्यानंतर प्रभाशंकर, लक्ष्मण भोग, त्याच्यानंतर मोहम्मद बहार, त्याच्यानंतर रिंदावनी, त्याच्यानंतर फसली आणि त्याच्यानंतर शेवटी मल्लिका. ह्या सगळ्या ज्या व्हरायटी होत्या या व्हरायटी त्या फेस्टिवलमध्ये ठेवल्या होत्या. त्याची ओळख लोकांना अबुधाबीमध्ये करून दिली. आणि हे जे असेल पहा UAE मध्ये अबुधाबी हे शहर येतं पहा. आतापर्यंत UAE बरोबर आपला जो एक्सपोर्ट आहे 12,000 मेट्रिक टनचा आहे, ज्याची व्हॅल्यू $20 मिलियन मध्ये आहे. फक्त मँगोची म्हणतोय, फक्त मँगोची. इथं लक्षात काय ठेवतात, इंडियन मँगो मॅनिया जे असेल पहा 2025चा अबुधाबी इथे झाला.
जी की UAE इथं हे शहर आहे. हे ऑर्गनाईज करणारं कोण होतं तर अपेडा होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. डायरेक्टली जर समजा व्हरायटीज वरती जर प्रश्न जर आला तर या सगळ्या व्हरायटी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. दुसरं, अपेडा बद्दल माहिती पाहिजे. जसे आपण एमपेडा बद्दल माहिती पाहिली तर अपेडाचा लॉंग फॉर्म पहिला माहित असला पाहिजे. लॉंग फॉर्म काय आहे? ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. पा ह्यो लॉंग फॉर्म व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा. काही पण याच्यामध्ये विचारलं जाईल की पी स्टँड्स फॉर, ई स्टँड्स फॉर, असे पण प्रश्न तुम्हाला तिथं दिसले जातील. पा त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट. पा याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली? 13 फेब्रुवारी 1986. ही डायरेक्टली डेट माहित असली पाहिजे, फक्त इयर माहित असून चालणार नाही. जर पेपरला डायरेक्टली डेट जर विचारली तर डेट मध्ये आपला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे डेट तुम्हाला लक्षात ठेवायची. हेडक्वार्टर कुठे? नवी दिल्ली. एमपेडाचं कुठं होतं? कोची. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही इस्टॅब्लिश कोणत्या ऍक्ट नुसार झाली हे पण आपल्याला माहिती आहे. सेम तेच नाव लिहायचं, अपेडाचंच नाव लिहायचं, फक्त ऍक्ट जो असेल ती 1 वर्ष पाठीमागचं, ते म्हणजे 1985. अपेडा ऍक्ट 1985 या ऍक्ट नुसार ही इन्स्टिट्यूट जे असेल ती स्थापन झाली. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, स्थायी संस्था आपण ज्याला म्हणतो. पा दुसरं, ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते असा पण प्रश्न विचारलाय. ज्या प्रकारे एमपेडा कॉमर्स मिनिस्ट्रीच्या अंडर येते त्याच प्रकारे अपेडा सुद्धा कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्रीच्या अंडर मध्ये येते. पा याचे मिनिस्टर पियुष गोयल आहे सध्या. हे जे अपेडा असेल याचे चेअरमन कोण आहे सध्या तर अभिषेक देव, जे एक IAS आहे. अभिषेक देव सध्या चेअरमन आहे. आणि GM ते म्हणजेच VK विद्यार्थी. पा तर हे VK विद्यार्थी GM आहे. पा ही फंक्शन काय करते? अपेडा ही जी अपेडा जी संस्था असेल याचं नेमके काम काय? तर पहिलं काम लक्षात ठेवा, ही एक्सपोर्ट करते. काय एक्सपोर्ट करते? तर ॲग्रिकल्चर आणि जे ॲग्रिकल्चर मधले प्रोसेस फूड प्रोडक्ट असतील ते हे एक्सपोर्ट करण्याचं म्हणजे बाहेरच्या देशात पाठवण्याचं जे काम असेल ते कोणत्या संस्थेद्वारे चाललं जातं त्याचं नाव आहे अपेडा. त्याचं नाव काय? अपेडा. दुसरं ते म्हणजेच काय? अजून एक फंक्शन लक्षात ठेवायचं, जे काही शुगर असेल त्या शुगर वरती मॉनिटरिंग आणि इम्पोर्ट. लक्षात ठेवा, मॉनिटर्स ऑन द इम्पोर्ट ऑफ ए शुगर. म्हणजेच आपण म्हणत असतो की सर आपण सगळ्यात जास्त शुगर सुद्धा काय करतो? प्रोडक्शन करतो, पण इम्पोर्ट पण करतो का? तर इम्पोर्ट सुद्धा करतो. हे लक्षात ठेवा, इम्पोर्ट सुद्धा करतो. ज्या ज्या वेळेस शुगर इम्पोर्ट केली जाईल ती सुद्धा शुगर अपेडाच्या मार्फतच भारतात येते. हे लक्षात ठेवा. दुसरं अजून महत्वाचं काम ते म्हणजेच काय? इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्रिडेशन ऑफ द सर्टिफिकेशन बॉडीज अंडर द नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. हे लक्षात ठेवा, फॉर ऑर्गॅनिक एक्सपोर्ट्स. ज्या वेळेस तुम्हाला ऑर्गॅनिक पदार्थ हे बाहेरच्या देशात पाठवायचे असेल ते सुद्धा अपेडाच्या मार्फतच होतील. आणि जे आपल्याला सर्टिफिकेशन दिलं जातं नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या द्वारे त्याला ॲक्रिडेशन म्हणजे मान्यता देण्याचं काम सुद्धा कोण करतं? अपेडाच करतं. तर अपेडाच्या बाबतीत एवढे सगळे फंक्शन म्हणजे 3च फंक्शन आहे. ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट किंवा ॲग्रिकल्चरमध्ये प्रोसेस प्रोडक्ट हे एक्सपोर्ट करण्याचं काम हे अपेडा मार्फतच चालेल. दुसरं, ज्यावेळेस शुगर इम्पोर्ट केली जाते त्याच्यावरती मॉनिटरिंग करण्याचं काम सुद्धा अपेडाच करेल. आणि तिसरं, जे सर्टिफिकेशन असेल ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी ते जे काही तुमच्या NPOP या प्रोग्रामद्वारे दिले जातात ते सुद्धा त्याला मान्यता देण्याचं काम अपेडाच करतं. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट सुद्धा बाहेर पाठवण्याचं काम अपेडा थ्रूच चाललं जातं. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते अपेडा बद्दल माहिती होती. पा पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच एक आपली युनिव्हर्सिटी येते. पा त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी. पा आता ही जी युनिव्हर्सिटी असेल ह्या युनिव्हर्सिटीचं एक वेगळं महत्व प्राप्त आहे. ते वेगळं महत्व म्हणजेच काय? जर आपण जर पाहिलं भारतामध्ये सहकार क्षेत्र खूप जास्त प्रमाणात आहे. पा त्यातली त्यात UP, गुजरात आणि महाराष्ट्र हे जे 3 स्टेट आहे यांच्यामध्ये सहकार क्षेत्र म्हणजे सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था खूप जास्त आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या सुतगिरण्या असतील, त्याच्यामध्ये तुमच्या साखर कारखाने असतील. पा सहकारी साखर कारखाने, असे दूध डेअरी असेल. पा अशा वेगवेगळ्या जे काही इन्स्टिट्यूट्स असतील त्या इन्स्टिट्यूट सहकार तत्वावरती खूप जास्त प्रमाणात या 3 स्टेटमध्ये चालतात. पा तर त्याच्यासाठी सहकार क्षेत्रावरती काम करण्यासाठी सरकारने काय केलंय? मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी एक मिनिस्ट्री सेपरेट काढली. त्या मिनिस्ट्रीचं नाव होतं कोऑपरेशन मिनिस्ट्री. पा म्हणजेच ती आता सध्या त्याचे मिनिस्टर आहेत अमित शाह. तर त्यांनी काय केलं? ही गुजरातमध्ये एक युनिव्हर्सिटी स्थापन केली जी की कशासाठी काम करणार? फक्त सहकार क्षेत्रासाठी. तिचं नाव त्यांनी ठेवलं त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी. ही आपल्या भारतातली पहिली युनिव्हर्सिटी जी की कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी असणार आहे. पा म्हणजेच देशातली पहिल्या. ती कुठे आहे? तर ती आहे आनंद. हे लक्षात ठेवा.
आनंद या ठिकाणी गुजरातमध्ये त्यांनी ही स्थापन केली. याचं फाउंडेशन म्हणजे उद्घाटन, ज्याला आपण पायाभरणी म्हणतो, ही 5 जुलै 2025 ला केली गेली. याचं मेन उद्देश काय आहे तर मेन उद्देश आहे सहकार क्षेत्रातलं एज्युकेशन, ट्रेनिंग, रिसर्च, मॅनेजमेंट, फायनान्स, त्याच्याबद्दलचे लॉस, त्या रुरल भागामध्ये जे सहकार क्षेत्र आहे यांना चांगल्या प्रकारे ग्रो करायचं आणि लोकांसमोर हे सहकार क्षेत्र आणायचं, हे याच्या पाठीमागचं त्यांचा उद्देश आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं, त्यांनी अजून एक काम केलं, जी एनसीआरटी बऱ्याच जणांना एनसीआरटी माहित असेल यूपीएससी एमपीएससी करणारे लोक एनसीआरटीचे बुक्स वाचा असं म्हणतात. जी एनसीआरटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचं उद्घाटन हे अमित शहानी त्याच दिवशी केलंय. म्हणजे सहकार क्षेत्रातली जी युनिव्हर्सिटी आहे त्यांचा कसा अभ्यास असेल ही एनसीआरटीने तयार केला आणि त्याचं उद्घाटन सुद्धा कोणी केलं, अमित शहानीच केलेलं आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला तर काय विचारतील की भारतातली पहिली सहकारी युनिव्हर्सिटी खालीलपैकी कोणती, त्याचं नाव आहे त्रिभुवन, हे लक्षात ठेवा. दुसरं, ते कुठं स्थापन झाली, दुसरा प्रश्न असेल आनंद गुजरातमध्ये, एक तर आनंद असेल ऑप्शन मध्ये किंवा गुजरातमध्ये असेल. त्याच्यानंतर त्याची पायाभरणी 5 जुलै 2025 ला झाली आणि त्याचं मला नाही वाटत ऑब्जेक्टिव्ह विचारतील म्हणून, आणि त्याच्यानंतर एनसीआरटी मध्ये त्याचा समावेश केला, ते विचारणार नाही, पण पहिले हे 4-5 पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचे असतील. ठीक, पुढे गेल्यानंतर ही होती आपली चौथी न्यूज. 5वी न्यूज आहे नॅशनल फिश फार्मर डे 2025 कधी साजरा होतो. प्रत्येक 10 जुलैला नॅशनल फिश फार्मर म्हणतो मी, नॅशनल फिश फार्मर डे हा 10 जुलैला साजरा आपण करतो आणि हा साजरा आपण जवळपास 2001 पासून करतोय. मग या 2025चा जो काय आपण दिवस साजरा केला नॅशनल फिश फार्मर डे, याची थीम काय, तर याची थीम लक्षात ठेवा, एम्पॉवरिंग फिश फार्मर्स फॉर ए सस्टेनेबल ब्लू इकॉनॉमी हे त्याची थीम आहे. थीम आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, हे नेमकी तुमचा 10 जुलैच का साजरा केला जातो नॅशनल फिश फार्मर्स डे म्हणून, तर याच्या मागे 2 जे सायंटिस्ट असतील त्यांचं योगदान आहे, ते म्हणजे डॉक्टर KH अली कुन्हिपा आणि डॉक्टर HL चौधरी. हे 2 जे सायंटिस्ट असतील यांनी 1957 ला 10 जुलै 1957 ला भारतात जे काय आपले प्रचलित जे काय आपले मासे सापडतात त्याच्यामध्ये ब्रीडिंग कशा प्रकारे होते हे त्यांनी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं, म्हणजे जगाला सांगितलं. त्याच्यावरून त्यांचं योगदान पाहून त्यांनी ज्या दिवशी हा रिसर्च जगासमोर आणला तो दिवस आपण नॅशनल फिश फार्मर डे म्हणून साजरा करतो, तो आहे 10 जुलैला. मग हे नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड कुठं आहे त्याच्याबद्दलची ही इन्स्टिट्यूट आहे. तर नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड जे असेल हे हैदराबादला आहे. याची सुद्धा इस्टॅब्लिशमेंट 10 जुलैला झाली, पण ती 2006 ला झाली. आणि हे जे बोर्ड आहे हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये काम करतं, तर लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ फिशरी, ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये हे बोर्ड काम करतं. सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत डॉक्टर विजय कुमार बेहरा, तर हे त्याचे सध्या चीफ एक्झिक्युटिव्ह आहे. तर आपल्याला इथं लक्षात काय ठेवायचं, नॅशनल फिश फार्मर डे कधी असतो, 10 जुलैला असतो. त्याच्यानंतर हा कधीपासून साजरा करायला आपण साजरा करतोय तर 2001, याची थीम, आणि त्याच्यानंतर हे जे असेल हे नेमकी कोणत्या 2 सायंटिस्टचं योगदान पाहून साजरा करतोय, तर या 2 सायंटिस्टचं नाव, आणि त्याच्यानंतर नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड बद्दल थोडीशी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची. पुढे गेल्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे 17 न्यू फिशरी क्लस्टर्स भारत सरकार ब्ल्यू इकॉनॉमीवर जास्तीत जास्त भर देते. 17 नवीन फिशरी क्लस्टर्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. अगोदर 17 म्हणजे जवळपास आता 34 नवीन फिशरी क्लस्टर्स इथं स्थापन झालेले आहेत परंतु तुम्हाला जो प्रश्न विचारतील हे नाव नाही विचारणार, 17 तुमचे जे फिशरी क्लस्टर असते ते कुठं कुठं आहेत हे नाव नाही विचार, कारण ते 17 आहेत, वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत. तुम्हाला फक्त हे विचारू शकता याच्यामध्ये जे काही फिशरी क्लस्टर्स आहेत ते कोणत्या स्कीमच्या अंडरमध्ये स्थापन झाले असा प्रश्न असू शकतो. तर ते स्कीम आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर हे 17 आत्ता आणि अगोदरचे 17 म्हणजे जवळपास हे 34 आहेत, हे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. पुढचं जुलै महिन्यामध्ये आपल्यासाठी एक इन्स्टिट्यूट खूप महत्वाची, त्याची इस्टॅब्लिशमेंट इयर असते, जे आपण अपेक्स इन्स्टिट्यूट्स म्हणतो ॲग्रिकल्चर मधली, ती म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. त्याचा 97वा फाउंडेशन डे होता, हे लक्षात ठेवा. किती होता यावर्षी? 97वा. ICR इस्टॅब्लिश, हे पेपरला विचारलं AFO ला, हे लक्षात ठेवा. एवढे सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. ICR ची जी इस्टॅब्लिशमेंट आहे
ती 16 जुलै 1929ला झाली. सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत? तर सध्याचे प्रेसिडेंट म्हणजे ज्या वेळेस जो ऍग्रिकल्चर मिनिस्टर असेल ते त्यांचं काय असते, प्रेसिडेंट असते. सध्या श्री शिवराज सिंग चौहान आहेत, तर ते त्यांचे प्रेसिडेंट आहेत. डायरेक्टर कोण आहेत हा पण विचारला येईल, कारण आता नवीन निवड आहे. श्री मंगीलाल जाट हे त्याचे डायरेक्टर सध्या नवी दिल्ली येतं, तिथं हेडक्वार्टर आहे. तर ही डेट आपल्याला लक्षात ठेवायची, डायरेक्टर लक्षात ठेवायची आणि हेडक्वार्टर. आणि कितवा होता? 97. 96, 97, 98, 99 असे ऑप्शन्स असतील. तर तुमचं उत्तर काय असेल? 97. त्याच्यानंतर मँग्रोव्ज कन्झर्वेशन पहा, जे की मँग्रोव्ज असतील पहा, याचं कन्झर्वेशन बद्दल आपल्या मिनिस्टरनी संसदेमध्ये उत्तर दिलं. तर त्याच्यासाठी काय काय सुरू आहे, किती त्याच्यामध्ये जिओग्राफिकल एरिया कव्हर केलाय, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. जे काही फॉरेस्ट रिपोर्ट आहे 2023चा, जो आता रिसेंटली आलेला आहे पहा, हा 2023 नुसार आपल्या भारतामध्ये 4991.68 किलोमीटर स्क्वेअर एवढं आपलं काय टोटल मँग्रोव्ज आपल्या देशामध्ये आहेत, जे की दलदलीच्या प्रदेशात आपल्याला दिसतात पहा, जिथं चिखल जास्त असेल, पाणी जास्त असेल, अशा ठिकाणी हे मँग्रोव्ज आपल्याला दिसत असतात. आता जेवढा काही जिओग्राफिकल एरिया आहे, किती आपला 329 मिलियन हेक्टर पहा, याच्यापैकी जवळपास 0.15% जे आपले मँग्रोव्ज असतील त्यांनी व्यापलेला आहे. हे पण आकडा लक्षात ठेवा, 0.15%. टोटल जिओग्राफिकल एरियाचे किती? 0.15. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या वेळेसपासून आता सध्या कितीने मँग्रोव्जच्या अंडरमध्ये येणारा एरिया वाढला? 16.68 किलोमीटर स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. 2000 जो काय तुमचा पाठीमागचा याचा जो काय तुमचा फॉरेस्ट रिपोर्ट असेल, याच्या पाठीमागच्या रिपोर्ट पासून 16.68 किलोमीटर स्क्वेअरचा काय वाढलाय? एरिया तुमचा वाढलेला आहे. मग याच्यासाठी कोणत्या स्कीम आहे का? तर याच्यासाठी महत्वाची स्कीम आहे, ती म्हणजे मिस्टी. कोणती? मिस्टी. मिस्टीचा लॉंग फॉर्म पण माहित असला पाहिजे. मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटेट्स अँड टँजिबल इन्कम्स पा. तर ही मिस्टी जी स्कीम असेल, ही मँग्रोव्हसाठी काम करते. ही लॉन्च झाली 5 जून 2023ला. हिचं एम काय? हिचं एम हे की जे काही तुमचे मँग्रोव्ज असतील पा, याच्याबद्दल जे काही इकोसिस्टीम असेल, यांना आपल्याला काय करायचंय? व्यवस्थितपणे ठेवायचंय. आणि यांची जी ग्रोथ असेल, जी कोस्टल एरियावरती जी ग्रोथ यांची आपल्याला जास्तीत जास्त दिसते, तर ही आपल्याला ग्रोथ व्यवस्थितपणे करायची आहे. त्यांना आपल्याला काय करायचं? सस्टेन आपली त्यांची ग्रोथ झाली पाहिजे. हे या स्कीमच्या पाठीमागचा उद्देश आहे पा. तर याच्यामध्ये 3-4 पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट, भारतामध्ये किती मँग्रोव्ज आहेत? टोटल 4991.68 किलोमीटर स्क्वेअर वरती आहेत. किती सध्या जिओग्राफिकल? 0.15. आणि त्याच्यानंतर कितीनी वाढ झाली? हे 3 पॉईंट जर लक्षात ठेवले, मिस्टीची लॉन्चिंग डेट आणि त्याचा पूर्णपणे लॉंग फॉर्म, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कारण असं विचारलं जाईल, एस स्टँड्स फॉर शुअर लाईन, आणि तिथं आपल्याला सी ऑप्शन्स असतील, बाकीचे ऑप्शन्स दिलेले असतील, ते शुअर लाईन लक्षात ठेवा. पुढं हे एक पॉइंट लक्षात ठेवा. सध्या गुजरात 1 नंबर आहे 1177 2019 नुसार. आणि तेच सध्या पण 1 नंबर आहे 1164. तेच आहे सध्या, कमी झालेला आहे, पण 1164 तेच 1 नंबरला आहे. 2 नंबरला वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल 1 नंबरला आहे 2112, आणि इकडे 2119. कमी झालेला दिसतोय, पण 1 नंबरला वेस्ट बेंगॉल, 2 नंबरला गुजरात, आणि 3 नंबरला तुमचा अंदमान निकोबार आहे पा, 608 आहे पा. 2023 नुसार. 2021 नुसार सुद्धा तेच 3 स्टेट आहे, पण त्यांच्या मँग्रोव्ज मध्ये पा आपल्याला इथं कमी झालेलं दिसतंय. 1177 होतं, इकडे 1164 झालंय. इकडे 2112 होतं, इकडे 2119 झालंय. इकडे 616 होतं, इकडे 608 झालंय. बाकीच्या स्टेटमध्ये आपल्याला वाढलेलं दिसतंय. जसं की कर्नाटक पा 10 होतं, 14 झालं. म्हणजे बाकीच्या स्टेटमध्ये वाढलेलं दिसतं. पण सध्या 1 नंबरला कोण आहे? तुमचं वेस्ट बेंगॉल, 2 नंबरला गुजरात, आणि 3 नंबरला अंदमान निकोबार स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये. पुढं ऑर्गॅनिक आणि क्लायमेट स्मार्ट फार्मिंग पहा. आता सरकार जास्त प्रयत्न करतं याच्यावरती. जे काही ऑर्गॅनिक आणि क्लायमेट, जे काही नॅचरल फार्मिंग, त्यांनी मिशन पण आणलंय. त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलाय पहा. नॅचरल फार्मिंग वरती एक मिशन आणलेलं आहे पहा. तर म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगला काय करते सरकार? थोडंसं पुश करण्याचं काम करते. याच्यासाठी काय काय सरकार करतंय? त्याच्यासाठी 2 स्कीम अतिशय महत्वाच्या आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी. ती म्हणजेच तुमची परंपरागत कृषी विकास योजना, आणि दुसरी तुमची जी नॉर्दर्न ईस्टर्न जे स्टेट असतील पहा, तिथं ही स्कीम चालते. मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर द नॉर्दर्न ईस्टर्न रिजन, ज्याला MOVCDNER म्हटलं जातं. तर हे नॉर्थ ईस्ट साठी काम करतं. आणि परंपरागत कृषी विकास योजना ही जेवढे काही स्टेट्स असतील,
फक्त नॉर्थ ईस्टचे स्टेट सोडून बाकी सगळ्या स्टेटसाठी ऑर्गॅनिक शेतीसाठी कोणती परंपरागत कृषी विकास योजना. आता याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टन्स लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं असेल, पेपरला विचारला येईल. परंपरागत कृषी विकास जी योजना असेल याच्यामध्ये ज्यावेळेस ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला प्रमोट करायची असेल त्यावेळेस सगळे मिळून 31,500 रुपये दिले जातात. किती रुपये? 31,500 प्रति हेक्टरी, प्रति इयरला. एका वर्षात एका हेक्टरला 31,500 रुपये दिले जातात. कशासाठी? ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रमोशन करण्यासाठी. त्याच्यापैकी ह्या 31,500 पैकी 15,000 रुपये, 15,000 प्रति हेक्टर रुपये हे कशासाठी? तर हे याच्यासाठी की जे की तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑन फॉर्म ऑफ फॉर्म ऑर्गॅनिक इनपुट्स इन्क्लुडिंग ऑर्गॅनिक कंपोस्ट. जे काय आपण इनपुट्स लागतात, म्हणजे जे काय आपण कंपोस्ट बनवल, ज्याच्यानंतर तुमचं FYM वगैरे हे जे काय बायो फर्टिलायझर्स असेल, हे बनवण्यासाठी किंवा इनपुटसाठी आपल्याला ते 31,500 मधून 15,000 रुपये त्याच्यासाठी प्रति हेक्टर दिलेले असेल. प्रश्न इथं वेगळ्या टाईपने विचारू शकतात. तुमच्या ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी प्रमोशनसाठी 31,500 दिलेत, पण तुम्हाला त्याच्यातले 15,000 रुपये कशासाठी वापरायचे? जे काही तुमचे प्रोडक्ट बनवायचे आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, त्याचा बनवण्यासाठी तुम्हाला इनपुट्स खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये दिलेले आहेत. हे याच्यामधलं फायनान्शियल असिस्टन्स. कशामध्ये? PKVY मधलं. आता याच्या पुढे गेल्यानंतर जे काही तुमचं मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट जे नॉर्थ ईस्ट साठी आहे त्याच्यामध्ये किती रुपये भेटते? त्याच्यामध्ये भेटते 46,500 प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. तिकडे किती होते? एका वर्षासाठी. आता याच्यामध्ये जे काय तुमचं FPO असेल FPO तयार केला, फार्मर्स असतील आणि ते FPO तयार केला आणि त्याच्यानंतर ते ऑर्गॅनिक फार्मिंग करताय तर त्यांना प्रमोट करण्यासाठी 46,500 रुपये आहेत. त्या 46,500 पैकी 32,500 जे असतील ते कशासाठी यूज केले जातात? ते यूज केले जातात जे काही बायो फर्टिलायझर्स असतील, वर्मी कंपोस्ट असेल किंवा ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स असतील, यांना बनवण्यासाठी काही ना काही तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, काही ना काही इनपुट्स पाहिजेत. याच्यासाठी हे 32,500 दिलेले आहेत. 46,500 टोटल आहेत प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. त्याच्यापैकी 32,500 कशासाठी? तुमचे बाय प्रोडक्ट्स जे काही इनपुट्स असतील ते बनवण्यासाठी. आता दुसरं 15,000 रुपये हे लक्षात ठेवा, डायरेक्ट DBT द्वारे त्या फार्मरच्या अकाउंटवरती येऊन जातील. आणि फार्मर्स कॅन अवेल असिस्टन्स फॉर मॅक्सिमम 2 हेक्टर एरिया अंडर द बोथ द स्कीम. हे वाक्य खूप महत्वाचं असेल. ही जी योजना असेल, ह्या दोन्ही योजना नॉर्थ ईस्ट साठी जी आहे आणि आपल्या प्रॉपर जे काही स्टेट्स असतील त्यांच्यासाठी, ह्या ज्या 2 योजना असेल ह्या मॅक्सिमम तुम्ही किती लाभ घेऊ शकता? 2 हेक्टर पर्यंत. तुम्ही म्हणता सर माझ्याकडे 10 हेक्टर जमीन आहे, एका हेक्टरला जर समजा नॉर्थ ईस्टला तर 46,500 भेटतात, मग 3 हेक्टर साठी मी जवळपास 1.5 लाखाचा फायदा घेऊ शकतो. असं होणार नाही. तुम्हाला फक्त 2 हेक्टर पर्यंतच त्याचा लाभ भेटेल, हे लक्षात ठेवा दोन्ही स्कीम मध्ये. दुसरं आता पुढे गेल्यानंतर PKVY मध्ये मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे दिले जातात. तर मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग, व्हॅल्यू ॲडिशन जे काय तुमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स असतील याच्यासाठी किती रुपये दिले जातात? 4,500 प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. 3 वर्षासाठी किती? 4,500. दुसरं जे काही तुमचं रिसिड्यू ॲनालिसिस असेल, तुम्हाला ऑर्गॅनिक शेती करायची, तुमच्या शेतात जर केमिकल जर असेल तर ते केमिकल रिसिड्यूज आपल्याला चेक करावं लागतील. मग त्याचं सर्टिफिकेशन असेल, त्याचं ॲनालिसिस असेल, याच्यासाठी आपल्याला लॅबमध्ये जावं लागेल आणि त्यांच्याकडून सर्टिफिकेट आणावं लागेल. पण ती चेक करण्यासाठी पैसे लागतील. याच्यासाठी सुद्धा सरकार पैसे देतंय. PKVY या स्कीमच्या अंडर 3,000 प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. लक्षात ठेवा, हे सगळे पॉइंट्स महत्वाचे असतील. कसाही प्रश्न विचारला जाईल, डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग, व्हॅल्यू ॲडिशन यांच्यासाठी PKVY या स्कीम मधून किती रुपये दिले जातात? तर प्रति हेक्टरी 4,500 पण 3 वर्षासाठी. आणि ज्यावेळेस तुमचं रिसिड्यू चेक करायचे असेल आणि सर्टिफिकेट घ्यायचं असेल याच्यासाठी 3,000 रुपये प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. दुसरं ते म्हणजेच काय? ट्रेनिंग, अवेअरनेस आणि कॅपॅसिटी बिल्डिंग. तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायची, ट्रेनिंग घेण्यासाठी पण खर्च येतो, अवेअरनेस तिथं क्रिएट करायचं, त्याच्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात. 9,000 प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी. ते तीनही पॉइंट आपल्यासाठी महत्वाचे असतील. मार्केटिंग, सर्टिफिकेशन आणि ट्रेनिंग यांच्यासाठी वेगवेगळे पैसे आहेत. दुसरं जे नॉर्थ ईस्ट साठी MOVCDNER ही जी काय तुमची स्कीम आहे, या स्कीमच्या अंडरमध्ये
जी आपली मार्केटिंग असेल स्टेट लेवलला जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला पैसे भेटतात 4,000. इकडे किती मार्केटिंगला 4,500 पा. पण ही स्टेट लेवल पुरती आपण करतोय प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी असेल. दुसरं ते म्हणजेच काय, जे काही तुमचं इंटरनल कंट्रोल सिस्टीम मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन, ट्रेनिंग असेल सर्टिफिकेशन असेल तुमचं, जर ऑर्गॅनिक शेतीचं हे करायचं असेल तर तुम्हाला इथं 10,000 प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी पैसे भेटतील. तर दोन्हींसाठी वेगवेगळे तुमचे फायनान्शियल असिस्टंट आहेत. तर तीनही आपल्याला पॉईंट जवळपास 5 पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये गोंधळ उडणार आहे कशा कशामध्ये. एक तुमचा डायरेक्टली 46,500 मध्ये उडू शकतो, त्याच्यानंतर इकडे तुमचा 15,000 मध्ये उडू शकतो, आणि इकडे तुमचे डायरेक्ट मार्केटिंग वगैरे याच्यावरती आहे. तर याच्यावरती गोंधळ उडणार आहे. फक्त पॉईंट एका खाली एक लिहा आणि त्याच्यामध्ये जो काही क्वेश्चन आहे तो आपल्याला व्यवस्थित टॅकल करता आला पाहिजे. हे अशा प्रकारे तुमचे पॉईंटची अरेंजमेंट करा पा, कारण हे पैसे जे असतील त्याच्यामध्ये गोंधळ होतो पा. पुढे गेल्यानंतर पा, केन बेतवावर ज्या प्रकारे प्रश्न होता पा, नदी जोड प्रकल्प आहे पा. आता आपल्याला वाटतं की ॲग्रिकल्चर आहे, आपल्याला असे प्रश्न येत नाही. केन बेतवावरती प्रश्न होता. तशाच प्रकारे गव्हर्नमेंटने आत्ता एक अप्रूव्ह केलेलं आहे पा, जो नद्या जोड प्रकल्प आहे ते म्हणजे 2 नद्या कोसी आणि मेची पा. ह्या 2 ज्या रिव्हर्स असतील ह्या जोडल्या जाणार आहेत नद्या जोड प्रकल्प. जे काही आपल्या इरिगेशनच्या फॅसिलिटी आपल्या भारत सरकारला वाढवायच्या, जे काही इरिगेटेड एरिया असेल पण तो जास्तीत जास्त झाला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम असं होतो की जे काही दुष्काळ पडला वगैरे अशा भागामध्ये जर तुम्ही नद्या जोड प्रकल्प जर केला तर बऱ्यापैकी इरिगेटेड एरिया वाढू शकतो. याच्यासाठी हा नद्या जोड प्रकल्प आहे. तर कॅबिनेटने आत्ताच अप्रुव्हल दिलेलं आहे. कोसी मेची हा जो असेल तुमचा हे बिहार मधल्या नद्या आहेत. तर याच्यामध्ये हे नद्या 2 जोडल्या जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. पण प्रश्न विचारला जाईल, हा नद्या जोड प्रकल्प जो आहे तर हे जे तुमच्या कोशी आणि मेची रिव्हर ज्या जोडल्या जातात त्या कोणत्या स्कीमच्या अंडरमध्ये जोडल्या जातात. प्रश्नाचं उत्तर असेल प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम म्हणजेच AIBP पा. या प्रोग्रामद्वारे तिथं ह्या 2 नद्या ज्या असतील त्या जोडल्या जाणार आहेत. हे जे तुमचे लिंक प्रोजेक्ट असतील, नद्या जोड प्रकल्प असेल, हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतो असं जरी विचारलं तरी तुमचं उत्तर हे असेल मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती पा. ॲग्रिकल्चर नसेल, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. दुसरं, ह्या नद्या ज्या असतील ते मार्च 2029 पर्यंत जोडल्या जातील. याच्यासाठी पैसे जे सरकार खर्च करणार आहे 3,652.56 करोड रुपये इथं खर्च केले जाणार आहेत, ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. आणि टोटल जर विचारले तर 6,282.32 करोड एवढे पैसे खर्च होतील. बाकीचे जे राहिलेले असतील ते बिहार स्टेटला जमा करावे लागतील. ठीक. तर याच्यावरती प्रश्न काय असतील. प्रश्न असेल की सध्या जे काय कोसी आणि मेची जो रिव्हर लिंक प्रोजेक्ट असेल हे कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर तुमचं उत्तर असेल बिहार. दुसरा, हा जो प्रोजेक्ट असेल हा प्रोजेक्ट कोणत्या स्कीमच्या अंडर चालला जाईल आणि त्या स्कीमच्या अंडरमध्ये कोणता प्रोग्राम आहे AIBP, हे पण लक्षात ठेवा. दुसरं, डायरेक्टली असं प्रश्न विचारतील बिहारमध्ये जो रिव्हर लिंक प्रोजेक्ट आहे ज्याला नुकतीच मान्यता भेटली अशा 2 नद्या कोणत्या. जसं केन बेतवावरती प्रश्न होता तर इथं होतं कोसी आणि मेची पा, कोसी आणि मेची. जसं तो प्रश्न विचारला होता MP आणि UP वरती, कारण तो 2 स्टेटच्या मधल्या नद्या आहेत पा. इथं प्रश्न डायरेक्ट बिहार उत्तर असेल, कारण हे इंट्रा स्टेट लिंक प्रोजेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. इंट्रा म्हटल्यानंतर काय सेम एका स्टेटमध्ये ते जोडले जाणार आहेत पा. ठीक. पुढे गेल्यानंतर इंडिया आणि मालदीव्स, आत्ताच जे आपले पंतप्रधान आहेत ते मालदीवचा दौरा करून आले. तर इंडिया आणि मालदीव्स मध्ये MOU एक साईन झालेला आहे पा. प्रश्न कसा विचारतील तेही सांगतो. याच्यामध्ये आपलं जे काय MOU साईन झालेला आहे ते जास्त करून फिशरी आणि ॲक्वाकल्चर वरती साईन झालेलं आहे. कारण दोन्ही स्टेट जे असतील पा किंवा दोन्ही ज्या कंट्रीज असतील याला समुद्र किनारा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मालदीव्स शेजारीच आहे. ते जे काय मालदीव्स असेल पा यांच्यामध्ये जे व्हॅल्यू चेन जे असतील पा, म्हणजे जे काय तुमचे हे जे काय समुद्र किनारा असेल याच्यावरती तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कोल्ड स्टोरेज वगैरे जे असतील पा, त्याच्यानंतर ही जे फिशरी असेल याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन जे प्रोडक्ट असतील पा, याच्यासाठी ट्रेनिंग असेल, अवेअरनेस असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यांच्यासाठी भारत सरकार जे असेल ते मदत करणार आहे. तर याच्यामध्ये जे काय फिश प्रोसेसिंग जे इन्फ्रास्ट्रक्चर ते उभा केले जातील, त्यात कोल्ड स्टोरेज वगैरे येतील पा. दुसरं, जे काही हॅचरीज डेव्हलपमेंट म्हणतो आपण, जे की माशाचं जे प्रजनन प्रक्रिया असते पा याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशा प्रकारे आणता येईल याच्यासाठी एक MOU साईन झालेला आहे. तर प्रश्न डायरेक्टली असाच विचारला जाईल,
भारत आणि असा कोणता देश आहे ज्यांच्यामध्ये फिशरी आणि ॲक्वाकल्चर बायलॅटरल कोऑपरेशन MOU साईन झालेला आहे? तर तुमचं उत्तर असेल मालदीव्स. तुमचं उत्तर काय असेल? मालदीव्स. तर हे लक्षात ठेवा, रिसेंटली आपला फिशरी आणि ॲक्वाकल्चर मध्ये कोणत्या देशाबरोबर MOU साईन झाला? तर मालदीव्स. पुढं प्रधानमंत्री कृषी संपदा योजनामध्ये थोडेसे आता 15वा जो वित्त आयोग असेल पा 15वा फायनान्स कमिशन जे असेल पा 2021 ला सुरू झालेलं आहे ते 2025-26 पर्यंत चालणार आहे पा. तर कॅबिनेटने आत्ताच त्याच्यामध्ये एक थोडेसे पैसे वाढवले, ते आपल्याला व्हॅल्यू लक्षात असली पाहिजे, जी की टोटल व्हॅल्यू होती 6,520 करोड पा, ही टोटल व्हॅल्यू होती. याच्यामध्ये या फायनान्स कमिशन मध्ये म्हणजेच या वित्त आयोगामध्ये 1920 करोडची ऍड केलेले आहेत. 1920 करोड. प्रश्न या टोटलवर नाही विचारणार, प्रश्न विचारतील इथं 15व्या फायनान्स कमिशन नुसार जी काय प्रधानमंत्री किसान संपदा योजना जी असेल PMKSY या योजनेमध्ये किती रुपये ऍड केले? 1920 करोड रुपये. हे लक्षात ठेवा. त्याच्यातले 1000 करोड जे असतील पा हे 50 मल्टी प्रोडक्ट फूड इरॅडिएशन युनिट्सला आपण 1000 करोड खर्च करणार आहोत. 920 जे असतील पा 920 ते म्हणजेच हे जे तुमचे प्रोजेक्ट असतील यांना सँक्शन करण्यासाठी त्यांच्यामध्ये जे काही व्हेरियस कंपोनंट असतील त्याच्यासाठी हे 920 करोड रुपये आहेत. तर इथं जो प्रश्न विचारला जाईल, काय विचारला जाईल? PMKSY याच्यासाठी टोटल किती रुपये दिलेले आहेत? 6,520 करोड रुपये दिलेले आहेत. ह्या 15व्या कमिशन नुसार फायनान्स कमिशन नुसार 1920 रुपयाची तिथं 1920 करोड रुपयाची तिथं ऍड झालेले आहेत. त्याच्यापैकी 1000 करोड हे तुमच्या मल्टी प्रोडक्ट फूड इरॅडिएशन युनिटसाठी दिलेत आणि 920 ते जे प्रोजेक्ट असतील त्याला सँक्शन त्याच्यामधले कंपोनंट्सला दिलेले आहेत 15व्या फायनान्स कमिशन नुसार. तर अशा प्रकारे तुमच्या सगळ्या न्यूज होत्या जुलै महिन्याच्या पा. तर याच्यामध्ये महत्वाच्या न्यूज आहेत जे की पेपरला विचारण्यासारखे आहेत बा, जसं की तुमचे त्रिभुवन युनिव्हर्सिटी असेल पा, त्याच्यानंतर ब्ल्यू इकॉनॉमीवरती बऱ्यापैकी तुमच्या न्यूज दिसलेल्या असतील पा, तर त्या न्यूज असतील पा. ह्या ज्या न्यूज असतील पा ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि दुसरं याच्यामध्ये अजून खूप सारे पा, कारण जुलै महिन्यामध्ये आपलं संसदमध्ये अधिवेशन नेमकी स्टार्ट झालं पा, पावसाळी अधिवेशन. तर याच्यात वन लाइनर खूप जास्त निघतात पा, वन लाइनर खूप जास्त आहेत. तर त्याच्यावरचं सेशन मी सेपरेट आणणार वन लाइनर वरचं, कारण ते एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. वन लाइनर मध्ये म्हणजे जे काही मंत्र्यांनी माहिती दिली ती एका लाईन मध्ये दिलेली की याच्यासाठी एवढे रुपये जाहीर करतो, याच्यासाठी एवढे रुपये हे करतो. तर वन लाइनर हे सेपरेट लेक्चर होईल, ते ह्या पावसाळी अधिवेशनसाठी जे की जुलैमध्ये झालंय त्याच्यावरती पहा. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट न्यूज आहे, व्यवस्थितपणे पाहायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले पॉइंट्स पण बाजूला करून ठेवायचे, जे जे आपल्याला नवीन पॉइंट्स असतील ते पहा. आता बऱ्यापैकी तुमचे सगळे नवीन पॉइंट्सच असतील, पण जसं की आता मी शेवटची एक योजना सांगितली पहा, ज्याला आता 1900 करोड रुपये दिलेले. ही योजना जुनी आहे, परंतु तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल, 15व्या कमिशन नुसार किती रुपये ऍड केलेत त्याच्यात, असं जर का वेगळे पॉइंट्स असतील तर ते वेगळे पॉइंट्स आपले बाजूला असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते लगेचच्या लगेच प्रश्न आल्यानंतर टॅकल झालं पाहिजे. ठीक. तर आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया अशाच PIBच्या न्यूज मध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये, जवळपास आता ऑगस्ट सुरू सप्टेंबर मध्ये. ठीक. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.